नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं गोविंद ऐंकर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत लसावी. लसावी कशी काढायची आपण शिकणार आहोत. सराव संच 25 आपण याच्यामध्ये सोडवणार आहोत आणि त्याच्याच गणितांच्या आधारे आपण लसावी कशी काढायची शिकणार आहोत. तुमच्या पुस्तकात जी पद्धत दिली त्याच्या व्यतिरिक्त पद्धत मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे की जी अतिशय सोपी पद्धत आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही लसावी कोणत्याही 2 अंकांची सहज काढू शकता. लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक किंवा त्याला लघुत्तम सामायिक विभाजक देखील बोललं जाते. आणि हा एक अशी संख्या आहे की ज्या संख्येला दिलेल्या दोन्ही संख्येने काय जातो, भाग जातो. तर जरा सुरुवात करूया. माझ्याकडे काही गणित आहेत. खालील संख्यांची लसावी काढा 9 आणि 15. याच्या आधी मी तुम्हाला सहज सांगतो आपण काय करायचे की 9 ला आपण बघा तुम्हाला दाखवतो. म्हणून 9 बरोबर काय लिहू शकतो. म्हणून 9 ची जर मी फोड केली तर काय लिहिणार, 1 गुणिले 3 गुणिले 3. याचा अर्थ काय झाला, 9. म्हणजे याचे ह्या संख्येची फोड करायची म्हणजे गुणाकार करायचा या संख्येचा लहान लहान संख्येने आणि त्या संख्येच्या आधारे आपण लसावी काढणार. आणि 15 ची जर मी लसावी काढायला गेलो तुम्हाला काय करायला लागेल, 1 गुणिले 3 गुणिले 5. म्हणून बघा लसावी, म्हणून दोघांची लसावी काढताना आपण ही एक संख्या घेतो, सामायिक संख्या एकदाच घ्यायची, दोघांमध्ये असणारी संख्या एकदाच, आणि उरलेल्या संख्या 2-2 वेळा घ्यायच्या. म्हणून 9 व 15 ची लसावी काढायची आपल्याला. बरोबर बघा, 1 गुणिले 1 म्हणजे 1 एकदा घ्यायची, ही दोघांमध्ये म्हणून एकदा घ्यायची. ज्या संख्या दोघांमध्ये नाही त्या घ्यायच्या, जेवढे टाइम आले असेल तेवढे टाइम. 5 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 5, 3 त्रिक 9 आणि 9 5 45. बघा ही तुमची लसावी येणार. तुम्हाला मी परत समजावून सांगतो. अशा प्रकारे जर तुम्ही गणित सोडवलं तर लसावी काढता नाही, तुम्हाला काय करायला लागेल, पाढे लिहावे लागतील. आणि पाढे लिहिल्यानंतर एक अशी संख्या मिळणार की ज्या संख्येला ह्या 9 आणि 15 ने भाग जातो ती त्या 2 संख्यांची लसावी असते. परंतु जर तुम्ही असे याचे विभक्त भाग पाडले गुणाकार करून आणि त्याच्यानंतर ज्या संख्या परत परत येतात त्यांना एकदाच घ्यायचं आणि ज्या संख्या परत आल्या नाही त्यांना एकदा घ्यायचं आणि त्यांचा गुणाकार करायचा, तुम्हाला सहजपणे लसावी मिळून जाते. म्हणून तुमची 9 व 15 ची लसावी काय आहे, 45. 2 3 5. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो 2 3 5 ची लसावी, फक्त लसावी काढायची मला इथे, कारण इथे बघा 2 3 5 यांच्यामध्ये कॉमन घटक कोणता, म्हणून तिघांचा गुणाकार करतात. 2 गुणिले 3 गुणिले 5 बेदुने 6 6 पंचे 30, म्हणजे याची लसावी काय असणार आहे, 30. जेव्हा कॉमन अशी संख्या नसेल ज्यांच्यामध्ये आपण लहान भाग करून त्याच्यातला कॉमन भाग घेऊ शकतो, असं गुणाकार करून अशी संख्या नसेल तर फक्त त्या दिलेल्या संख्येचा गुणाकार करा. त्याच्यानंतर 12. 12 ची जर फोड केली तर मी काय लिहिणार, पहिले 1 2 नंतर 2 गुणिले 3. बरोबर ना, बे बेदून 4 4 त्रिक 12. नंतर 28 चं जर केलं तर 1 गुणिले 2. बरोबर, आणि गुणिले 17. 17 दुने 28. बरोबर की नाही, 17 दुने 28. नाही 17 नाही, 14. 14 म्हणजे इथे आणखी एकदा 2 येईल. 14 दुने 28 म्हणजे 14 म्हणजे इथे येईल 7. बघा बेदुने 4 आणि 4 7 28. बरोबर. आता इथे कॉमन घटक कोणते, 2 आहेत आणि हे 2. म्हणून 12 व 28 ची लसावी 12 व 28 ची लसावी म्हणजे 12 व 28 ची लसावी. बरोबर काय येणार आहे, कॉमन घटक एकदाच लिहा, 2 गुणिले 2, परत लिहायची गरज नाही, गुणिले 3 गुणिले 7. बघा तुम्हाला पाढी लिहायची गरज नाही, पाढी लिहायला गेले तर खूप वेळ जाणार आणि त्या वेळेमध्ये तुमचं आणखीच तुम्हाला किचकट होणार. बेदुने 4 4 4 त्रिक 12 आणि 12 सत्ते किती आहेत बघा, 12 गुणिले 7 करा तुम्ही. 7 दुने 14 राहिले 2. बरोबर ना, 7 दुने 14 म्हणजे 4 आणि 4 त्रिक 12. बरोबर, आणि 12 गुणिले 7, 7 दुने 14 राहिले 7 दुने 14 राहिले 4 84. म्हणून यांची लसावी काय ना 84. अशा प्रकारे तुम्हाला काढायची. 15 आणि 20 ची काढूया. 15 बरोबर काय ते मला माहिती आहे. 15 ची मी जर फोड केली 1 गुणिले 3 गुणिले 5, 20 ची जर फोड केली तर 1 गुणिले 2 गुणिले 2,
गुणिले 2 गुणिले 5 बघा 2 गुणिले 2 4 बरोबर 4 गुणिले नंतर काय होणार तुमचं 2 गुणिले 2 4 आणि त्याच्यानंतर काय होणार तुमचं त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपण आता तर चला याची फोड करूया 2 गुणिले 2 गुणिले बे बेदुने 4 आणि 4 पंचे 20 बरोबर 5 इथे कॉमन आहे 5 एकदाच लिहायचं बाकी संख्या म्हणून 15 व 20 ची लसावी काढायची आपल्याला लसावी बरोबर काय येणार माझ्याकडे बघा 1 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 छोटे छोटे अगोदर नंतर मोठं आणि गुणिले 5 म्हणजे बेदुने 4 ओके बेदुने 4 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60 यांची लसावी काय येणार 60 लसावी येणार चला पुढच्या संख्या आता याच्यामध्ये कॉमन घटक काढण्यासारखं काहीच नाही म्हणून 8 व 11 ची लसावी या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा सर 8 गुणिले 11 बरोबर 88 म्हणजे ही संख्या आहे की ज्या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक की ज्या संख्येला ह्या दोन्ही दिलेल्या संख्येने भाग जातो की लघुत्तम सामायिक विभाजक जी संख्या या दोन्ही संख्येने विभागली जाते अशी संख्या तिला आपण लसावी बोलतो अशा प्रकारे तुम्हाला लसावी हा प्रकरण म्हणजे इथे लसावी हा टॉपिक तुम्हाला शिकायचा आहे समजून घ्या ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे ही तुमच्या पुस्तकात नाहीये तुमच्या पुस्तकात सरळ पाढे दिलेत आणि पाड्यांमध्ये येणे आलेल्या संख्येला नंतर निवडून आपण ही लसावी असं सांगतो परंतु इथे आपण काय करतोय या साधारण घटकांनी आपण सोडवतोय म्हणजे गुणाकार पद्धतीने आपण लसावी करण्याचा प्रयत्न करतो काढण्याचा म्हणजे ती एकदम सोपी पद्धत आहे की तुम्हाला सहजपणे येऊ शकते आणि तिथे तुमची चूक देखील होणार नाही अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 सोडवलेला आहे तुम्हाला जर नसेल समजला तर प्लीज कमेंट करा आपण त्याला परत समजावून देण्याचा प्रयत्न करू किंवा परत मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करेल आता आपण काय करूया प्रश्न क्रमांक 2 3 4 5 जे काही उरलेले जी शाब्दिक उदाहरणे म्हणजे शाब्दिक उदाहरण आपल्याला गणितीय रूपात सोडवायची ती आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 1 खालील उदाहरणे सोडवामधील आणि हा शाब्दिक उदाहरणे आपल्याला याच्यामध्ये देखील लसावीच काढायची ती कशी काढायची मी तुम्हाला शिकवणार आहे कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा 25 मुले किंवा प्रत्येकी रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत आपल्याला त्या शाळेतील कमीत कमी किती मुले आहेत ते काढायचे अतिशय सोपं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर देखील सांगू शकतो आपण सहज उत्तर फाइंड आउट करू शकतो याचं शोधून काढू शकतो कारण 20 आणि 25 च्या पाड्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या ते आपल्याला माहित आहे परंतु आपण आपल्या पद्धतीने याला सोडूया चला कवायतीसाठी 20 मुले किंवा प्रत्येकी 25 मुले उभी केल्यास तयार होणाऱ्या रांगांमध्ये एकूण किती मुले असतील शोधण्यासाठी आपण 20 व 25 चा लसावी काढू आपण काय करू 20 व 25 चा लसावी काढू म्हणून 20 म्हणजे काय 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले काय येतो 5 बरोबर ना 4 पंचे 20 म्हणून 25 काय येतो आपल्याकडे 1 गुणिले 5 गुणिले 5 5 वजा 25 तर चला 5 एकदाच लिहायचे म्हणून 20 व 25 चा लसावी किंवा ची लसावी किंवा चा लसावी दोन्ही चालेल ची आणि चा दोन्ही चालेल
माझ्याकडे काय 2 × 2, नंतर 5 एकटाच आहे, त्याला एकदा घेऊया. 5 दोघांमध्ये, त्याला एकदा घेऊया. एक नाही घेतला तरी चालेल, बरोबर की नाही. तर मला इथे 4 आणि इथे 5 × 5 = 25 म्हणजे 100 हे उत्तर मिळेल. दोघांचा लसावी आहे. मी डायरेक्ट देखील सांगू शकतो की 100 मिळेल. 20च्या पाड्यामध्ये देखील सर्वात लहान संख्या 100 आहे आणि 25च्या दोघांच्या पाड्यामध्ये सर्वात लहान येणारी संख्या 100 म्हणून 100 मुले असेल. म्हणून शाळेत किती कमीत कमी मुले असतील सांगायचे आपल्याला. म्हणून शाळेत कमीत कमी 100 मुले असतील, हे आपलं उत्तर आहे. म्हणून शाळेत कमी कमी किती मुले असतील, 100 मुले असतील. तुम्ही पाड्यांचा वापर करा चालेल किंवा ही पद्धत वापरा चालेल. दोन्ही पद्धत अतिशय ही पद्धत एकदम सोपी आहे. याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला दिलेल्या संख्येला फोडायचे गुणाकार करून आणि दोन्ही संख्येमधला कॉमन जो घटक असेल त्याला एकदाच लिहायचे आणि जे म्हणजे सामायिक घटक तो एकदा घ्यायचा आणि जे सामायिक नाहीत त्यांना एकदा घ्यायचं आणि सर्वांचा गुणाकार करायचा. जे उत्तर येईल ते तुमचं लसावी असणार आहे, याच्यामध्ये शंका नाही. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 1 शाब्दिक उदाहरण तो सोडवलेला आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. हीच पद्धत तुम्ही वापरावी असं मला वाटतंय, कारण ह्या पद्धतीने तुम्हाला लवकर उत्तर मिळणार आहे. आणि आता आपण काय करूया, गणित नंबर 2 सोडूया. तर चला दुसरं उदाहरण सोडूया. इकडे माझ्याकडे एकदम सरळ उदाहरण. वीणा जवळ काही मणी आहेत. वीणा नावाची मुलगी, तिच्याजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिला काय करायचे, समान मणी असलेल्या माळा तयार करायचे. तिने 16, 24 किंवा 40 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्या जवळ कमीत कमी किती मणी आहेत, आपल्याला किती मणी आहेत ते काढायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे. वीणाजवळ कमीत कमी किती मणी आहेत हे काढण्यासाठी आपण काय करू, 16, 24 व 40 16, 24 व 40 चा लसावी काढू. म्हणून आपली नेहमीची पद्धत 16 काय येणार आहे, 1 × 2 × 2 × 2 बे के बे बेदुने 4 बरोबर. बे के बेदुने 4 4 दुने 8 आणि 8 दुने 16. चला पुढचं करूया. म्हणून 24 ची फोड करा. 1 × 2 × 2 बेदुने 4 बरोबर. नंतर आणखी एकदा 2 बेत्रिक 6 आणि 3 नाही 4 आणखी एकदा 2 घेतलं तर काय येईल, नाही ना. बघा 24 ची फोड करतो मी. 24 तर 4 आणि 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24 बरोबर. 8 त्रिक 24 40 ची फोड करूया. 1 × 2 × 2 × 2 × 5 बरोबर ना. 8 × 5 = 40 बरोबर आहे. आता ज्या सामायिक संख्येत त्यांना एकदाच लिहायचे, या सामायिक संख्येत एकदाच आणि उरलेल्या संख्या एकदा एकदा एकदा. म्हणून 16, 24 व 40 चा लसावी बरोबर ह्या 1 × 2 × 2 × या तिघांमध्ये बघा ह्या 3 संख्या. आता सामायिक नसणारी संख्या 2 × 3 × 5 आणखी एकदा 2 × 3 × 5 यांचा काय करायचं, गुणाकार. चला करूया गुणाकार. 4 4 दुने 8 8 दुने 16 16 त्रिक 4 बरोबर. 16 त्रिक 4 गुणिले 5 8 × 5 = 40 0 चले 4 4 × 5 = 24 म्हणजे 240 तिच्याकडे कमीत कमी मणी असतील. तरी मी परत एकदा करतो. 4 चौक बघा 4 चौक 16 16 गुणिले 3 साहित्रिक 18 बरोबर. 48 बरोबर आहे म्हणजे 240
त्याचा लसावी काय आला 240. म्हणून विनाजवळ कमीत कमी 240 मणी असतील. 240 मणी असतील. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. तुम्हाला लसावी कसं काढायचं मी माझ्या पद्धतीने सांगितलं. ही माझी पद्धत नाही, म्हणजे गणितीय पद्धत आहे ही. पद्धत मला जरा सोपी वाटते तुमच्या पाडा म्हणजे पाडे जे दिलेत त्या पद्धतीपेक्षा, म्हणून मी हिचा वापर करतो आणि हिचा वापर करून मी काय करतो, गणित सोडवतो. परंतु जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पद्धतीने सोडवायची असेल तर तुम्ही सोडू शकता. याच्यात तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, सोपी वाटेल ती पद्धत वापरा आणि गणित सोडवा. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 2 सोडवलेलं आहे आणि आता आपण काय करणार, गणित क्रमांक 3 सोडवणार आहोत. तर चला गणित क्रमांक 3 सोडूया. आपल्याकडे 3 वेगवेगळ्या समान संख्ये बघा 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. काय केले, 3 वेगवेगळ्या डब्यात समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना दिले. तर एकही लाडू उरला नाही. तर तीनही डब्यात मिळून एकूण किती लाडू होते, आपल्याला किती लाडू होते काढायचे 3 डब्यांमधले, आणि त्याच्यासाठी आपल्याला लसावी काढायला लागेल. तर चला सोडूयात गणित. एकूण किती लाडू होते, एकूण तीनही डब्यात किती लाडू होते काढण्यासाठी आपण 20 नंतर 24 व 12 चा लसावी काढू. आपल्याला लाडू किती होते काढायचे, मुलांना वाटले त्याच्यापेक्षा लाडू किती होते काढायचे, त्याच्यासाठी आपण लसावी काढू. आता इकडे लक्षात घ्या, एकूण तीनही डब्यात किती लाडू होते काढण्यासाठी आपण 20, 24 व 12 चा लसावी काढू. म्हणून आपण लसावी कसं काढतो मी तुम्हाला सांगितलेलं. 20 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5, म्हणजे याचा गुणाकार करायचा होतो. ही संख्या आपण अशी लिहू शकतो असं आपल्याला दाखवायची. नंतर 20 नंतर 24 1 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर, गुणिले 2 गुणिले 3 8 त्रिक 24 बरोबर, आणि नंतर 12 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तर चला आपण काय करूया. आता इथे सर्वात मोठा प्रश्न मला म्हणजे असा की दोन संख्यांमध्ये ही 3 सामायिक संख्या आहे. दोन संख्यांमध्ये जरी सामायिक संख्या असेल तर ती एकदाच लिहायची. दोन संख्यांमध्ये जरी असेल तरी ती एकदाच लिहायची, आणि जी सामायिक नाही ती वेगवेगळ्या पद्धतीने लिहा. आता बघा माझ्याकडे पहिले 2 2 2 2 2 2 आणि हा 3 हे सामायिक संख्या आहेत, त्यांना एकदाच घ्यायचं. आणि उरला कोणता 5 आणि 2 त्यांना एकदा घ्यायचं. तर आणि लसावी काढायचं. म्हणून 20 24 व 12 चा लसावी बरोबर माझ्याकडे काय येईल 2 गुणिले 2, एक नाही घेतला तरी चालेल, 2 गुणिले 2 हे एकदा. नंतर राहिला काय माझ्याकडे हा 2 राहिला नाही, 3 एकदा घ्यायचे मला, 2 टाइम आहे बरोबर, तो देखील सामायिक आहे. आणि 2 गुणिले 5, चला करूया गुणाकार. 2 दुणे 4 आणि 4 त्रिक 12 आणि 5 दुणे 10 म्हणजे 120. म्हणून तीनही डब्यात एकूण कमीत कमी 120 लाडू होते. अशा प्रकारे सोडवायचं गणित. बघा लसावी आता तुम्हाला मी थोडस कन्फ्युज तुम्ही व्हाल कदाचित, म्हणजे 3 परत आलेला त्याला आपण एकदाच लिहायचं बरोबर की नाही. आणि जर काही याच्यामध्ये कुठेही जर थोडस तरी चेंजेस असेल तर मी तुम्हाला सांगेन. तर अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 3 सोडवलेलं आहे. याचं उत्तर बरोबर आहे की नाही मी तुम्हाला एकदा कन्फर्म करून सांगणार आहे, आणि आपण नंतर पुढचं गणित सोडूया. थोडासा चेंजेस आहे बरोबर माझ्या माहितीप्रमाणे. ही संख्या आपण 2 वेळा घ्यायची, 3 आणि 3, आणखी एकदा 3 घेऊया, इथे 3 घेऊया, म्हणजे
तिन्ही संख्यांमध्ये जी कॉमन संख्या आहे ती एकच वेळेला घ्यायची बरं. आणि ज्या संख्या तिन्ही संख्यात कॉमन आहे त्यांना जेवढे टाइम आला असेल तेवढे टाइम घ्यायचं बरं. याला परत 3 ने गुणावं म्हणजे माझ्याकडे 360 हे उत्तर येईल. 360. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं उत्तर बरोबर किंवा एकदा चेक करा. मी ही गणित माझ्या पद्धतीने माझी म्हणजे ही वेगळी पद्धत त्या पद्धतीने सोडवत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर सोडवत आहे आणि काही माझ्याकडं डायजेस्ट वगैरे नाहीये की मी बघून सांगतोय तुम्हाला. तर ही म्हणजे तिन्ही संख्यांमध्ये जी कॉमन आहे 2 × 2 ही कॉमन एकदा घ्यायची, नंतर 2 × 3 × 3 × 5 त्यांना परत घ्यायचं, सगळ्यांना परत घ्यायचं, गुणाकार करायचं आणि जो उत्तर येईल तो तुमचा लसावी असेल. म्हणून तीनही डब्यात एकूण कमीत कमी 360 एवढे लाडू होते. तर चला पुढचं शाब्दिक उदाहरण सोडूया. एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे माझ्याकडे. एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील 3 वेगवेगळ्या चौकांतील सिग्नल पाहिले. ते दर 7 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होते. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केलं होतं तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होते. आपल्याला याचं काही करावं लागणार, लसावी काढावं लागणार. त्या लसावीनुसार आपण ठरवूया. बघा आता तीनही सिग्नल किती वेळाने पुन्हा हिरवे होती हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. इथे 60 सेकंद, 60 नंतर 120 व 24 चा लसावी काढू. आता मी तुम्हाला लसावी काढण्याची पद्धत सांगितलेली. चला काढूया. 60 चा आपण जर फोड केली तर बघा 12 पंचे 60. मी तर डायरेक्ट लिहितो 12 पंचे 60. बघा माझ्याकडे जास्त वेळ नाही. 120 12 × 120 बरं की नाही. याची आणखी एकदा फोड करतो मी. 2 × 5 करून टाकतो इथे आणि 24 म्हणजे 12 × 24. आता याच्यातला कॉमन कोणता एकदा झालेला हा आहे म्हणजे कॉमन आपण एकदाच घ्यायचं, बाकी 2 वेळा. आता हे 2 कॉमन आहेत पण ते काही कामाचे नाही, दोघांमध्ये तिघांमध्ये हवे होते बरं. म्हणून 60 120 व 24 चा लसावी काढावा लागणार आहे आपल्याला. जो येईल तो काय आहे 12 गुणिले बघा 12 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजे 12 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2. चला हे काय 5 दुने 10 बरोबर ना. 5 दुने 10 5 दुने 10 म्हणजे 12 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर. 5 दुने 10 5 दुने 10 बरोबर की नाही. बरोबर आहे. 5 दुने 5 5 दुने 10 म्हणजे 5 दुने 10 5 दुने 10 बरोबर. किंवा 5 5 25 आणि 100 चालू असतं म्हणजे 1 2 बरोबर. म्हणजे एवढं सेकंद, हे सेकंद आहे. किती आहे सेकंद मध्ये टायमिंग. म्हणून सिग्नल पुन्हा सेकंदाने किंवा आपण या सेकंदाला जर 60 ने डिवाइड केलं तर 6 × 6 6 दुने 12 बरोबर ना. 6 × 6 सेकंद आले. हा 6 × 6 6 दुने 12 बरोबर. 6 × 6 6 दुने 12 म्हणजे 20 मिनिटांनी सेकंदानी बरोबर. काही 20 मिनिट येईल ना. 60 ने जर 1200 ला भागला आपण सेकंदचं मिनिटांमध्ये कन्वर्ट करू ना. पण 0 गेला. 6 दुने 12 20 मिनिटांनी सिग्नल पुन्हा 20 मिनिटांनी हिरवे होतील. पुन्हा 20 मिनिटांनी हिरवे होतील. अशा प्रकारे याचं उत्तर येईल. तरी मी परत एकदा हे चेक करतो. मात्र जो लसावी काढण्याचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये काही फरक होणार नाही. हा बरोबर पॅटर्न आहे.
आणि हे 1200 सेकंद, हे देखील उत्तर बरोबर आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण मी परत एकदा खात्री करतो आणि तुम्हाला याचं उत्तर बरोबर आहे की नाही ते सांगतो आणि नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. इथे थोडीशी चूक झालेली आहे माझ्याकडून, लक्षात घ्या. हे थोडंसं चुकलंय आपल्या इथे. 2 मिनिटांनी म्हणजे आता ह्या ज्या संख्या आहेत ना, मी मगाशी बघितलं ते मला वाटतं त्याच गणितामध्ये काहीतरी चुकी झाली आपली. ज्या संख्या 2 वेळा आल्या ते एकदाच घ्यायच्या, या संख्या एकदाच घ्यायच्या. म्हणजे 5 गुणिले 2, बस ह्या दोन्ही एकदाच घ्यायच्या. 5 आणि हे 2 परत आल्या. अगोदरच्या गणितामध्ये आपल्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असं आपण बघूया नंतर. म्हणजे 12 गुणिले 10 म्हणजे 120, म्हणजे 120 सेकंदाने परत ते हिरवे होते. म्हणून तीनही सिग्नल 120 सेकंदाने पुन्हा हिरवे होतील, म्हणजे 2 मिनिटांनी पुन्हा हिरवे होतील. हे उत्तर आहे. आपण अगोदर सोडवलं ना मित्रांनो, त्याच्यामध्ये काहीतरी चूक झाली, नक्की चूक झाली. ज्या संख्या पुन्हा पुन्हा येतात त्यांना एकदाच घ्यायचे. 2 संख्यांच्या मध्ये देखील आले तरी चालते, त्या पुन्हा आले तरी एकदाच घ्यायच्या. अशा प्रकारे सोडवायचं. जर तुम्हाला ही पद्धत म्हणजे थोडीशी मला वाटते अप्स आणि डाऊन्स वाटते, ही जर किचकट वाटली तर तुम्ही काय करा, पाड्यांची पद्धत वापरा. तुम्हाला सोपं सांगतो बघा. इथे 24 पंचे 120, 60 दुणे 120 आणि 120 ऑलरेडी दिलेलं, म्हणजे 120च यायला पाहिजे उत्तर. हे मात्र कन्फर्म आहे. पाड्याच्या पद्धतीमध्ये सर्वात लहान जो विभाजक आहे तो 120च आहे. तो लसावीच आहे तिन्ही अंकांचा, म्हणून तोच यायला पाहिजे उत्तर बरोबर. मी 1200 मगाशी आपण काहीतरी मिस्टेक केलेली अगोदरच्या गणितात, ती तुम्ही पुन्हा एकदा बघा काय मिस्टेक आणि मला सांगा. आणि तुम्हाला समजली तर तुम्ही सोडवा, ती काही हरकत नाही. तर अशा प्रकारे याचं उत्तर 120 सेकंदच येईल. 1200 सेकंद येणार नाही, खूपच मोठी संख्या होती ती. म्हणजे 2 मिनिटांनी पुन्हा ते काय होणार आहेत, हिरवे होणार आहेत. अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 4 सोडवलेले. कुठेही जर चूक असेल तर चुकीचं उत्तर फॉलो करू नका. त्या उत्तरामध्ये करेक्शन करा आणि नंतरच ते लिहा. मला देखील सांगा काय काय चुकलंय ते. आपण तशा प्रकारे मी देखील करेक्शन करण्याचा प्रयत्न करेन. पण चुकीचं उत्तर अजिबात कुठेही तुम्ही फॉरवर्ड करू नका किंवा कुठेही म्हणजे लिहू नका. ते बरोबर आहे की नाही त्याची खात्री करा आणि नंतरच लिहा. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4 आपण सोडवलेला. आता काय करूया, प्रश्न क्रमांक 5 सोडूया. सर्वात शेवटचं गणित आणि ते वेगळं आहे थोडं. बघा माझ्याकडे 13 भागिले 45 व 22 भागिले 75 ह्या व्यवहारी अपूर्णांकाचे सममूल्य समच्छेद अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा. चला तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. बघा व्यवहारी अपूर्णांक माझ्याकडे काय 13 भागिले 45 व 22 भागिले 75 चा ओके चा व्यवहारी चे सममूल्य अपूर्णांक चे सममूल्य व समच्छेद अपूर्णांक काढण्यासाठी आपण या 45 आणि 75चा लसावी काढण्यासाठी प्रथम 45 व 75चा लसावी काढू आणि पुढचं काय करायचं मी तुम्हाला दाखवतो नंतर. चला यांचा लसावी काढूया. म्हणून 45 माझ्याकडे काय 15 गुणिले 3 म्हणून 75. माझ्याकडे काय आहे 15 गुणिले, येतो का 75 कोण 15च्या भाड्यामध्ये बघा. 15 पंचे 60, 15 गुणिले 5 बरं, 15 सक 60 आणि 15 सती 75 बरोबर आहे ना. म्हणून 45 व 75चा लसावी काढावा लागेल आपल्याला. काय येणार माझ्याकडे 15 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजे 15 गुणिले 15 धरा ना आपण, म्हणजे 225. आता 225 हा लसावी आहे त्याचा. कशाचा, या दोघांचा. वरची संख्या काय माझ्याकडे 13 आणि 22, त्याने काही फरक पडणार आहे का मला, काही फरक पडत नाही.
सर्वात महत्वाचं म्हणजे यांची बेरीज करायची मला आता. तर म्हणून 13/225 आपण समोर समजा आपण शोधा. एक सेकंड. तर चला करूया. हे सोपं एकदम. इथे बघा 45ला 5ने जर गुणलं 5ने तर आपल्याला 225 मिळणार आहे. लक्षात घ्या. 13 गुणिले 5 आणि 45 गुणिले 5 करावं लागेल मला. तेव्हा मला काय भेटणार इथे 65/225. हा पहिला झाला. नंतर आता 3ने 15ला गुणलं तर 75 मिळते. बरोबर आहे. 3ने 15 गुणलं तर 75 मिळते. आणि 75ला जर आम्ही 3ने गुणलं तर मला 225 मिळते. म्हणजे इथे मी 22 गुणिले 3 केलं आणि 75 गुणिले देईल काय केलं 3 केलं तर मला इथे काय मिळेल 66/225. हे समछेद अपूर्णांक आहेत. हे काय आहेत? समछेद अपूर्णांक आहेत. आता याच्या डबल संख्या केली तरी मला ते समछेदच भेटणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही वाढवू जा. म्हणून 65/225 व त्यांची बेरीज करा आपण आणि 66/225 66च येतं ना. 66च येते. हे समछेद सममूल्य अपूर्णांक आहेत. त्याच्यानंतर यांची बेरीज करायची. मला काय करायचे 65/225 अधिक 66/225 याची बेरीज करायची. तर करूया. 6 अधिक 5 1101 131/225 हे त्याचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. बघा इथे देखील आपण लसावीचाच वापर केलेला आहे. छेदांची लसावी केली कारण तुम्हाला सममूल्य छेद पाहिजे. अगोदर छेद जर समान असेल तरच मी बेरीज केल्यानंतर मला जे उत्तर मिळेल ते योग्य होईल. तर अशा प्रकारे ही जर प्रोसेस यांनी याला गुणायचं आणि यांनी याला तिरकस गुणाकाराचा प्रकार आहे. पण सममूल्य छेद करायचे आपल्याला इथे आणि त्याच्यानंतर याचं उत्तर शोधायचे. थोडंसं म्हणजे तुमच्या लेवल नुसार थोडंसं गणित अप्स आणि डाऊन्स असू शकतात. जे महत्वाचं मला सांगायचे ते म्हणजे लसावी काढताना मी जी पद्धत वापरली म्हणजे गुणाकार पद्धत. म्हणजे तुम्हाला दिलेल्या संख्येचा फोड करायची आणि ती पद्धत सोपी देखील आहे आणि कुठे कुठे तुमच्याकडून चुकी होऊ शकते. म्हणून मला त्या अगोदरच्या 2 गणितांमध्ये जे काही घडले ना ते थोडंसं तुम्ही चांगल्या प्रकारे बघा. एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये करायचे तुम्हाला. आणि जर 2 संख्यांमध्ये जर समान गुणाकाराच्या संख्या असतील तर ते एकाच वेळेस लिहायच्या आणि उरलेल्या संख्या एक वेळेस लिहायचा आणि सर्वांचा गुणाकार करायचा. जे गुणाकार येईल तो तुमचा असणार आहे लसावी. आणि जर तुम्हाला ती पद्धत जमली नाही तर तुम्ही सरळ पाड्यांची पद्धत वापरा आणि तुमची गणितं लसावीची गणितं सोडवा. अशा प्रकारे आपण हा सर्वसंच 25 मी माझ्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला किंवा पूर्ण केला आहे. तुम्हाला कितपत समजले तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर आपण परत याच्यावर एक चांगला व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला तो समजावून देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा, सपोर्ट करत राहा. तुमचा जो वेळ आहे तो आनंदात जावा आणि तुम्हाला मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण लवकरात लवकर 6वीचं पूर्ण पुस्तक जे आहे गणिताचं त्याचं सिलेबस पूर्ण करूया आणि नंतर मी 7वी 8वीचं देखील मराठी माध्यमाचं सिलेबस पूर्ण करणार आहे. तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील सांगा. थँक्स अँड कीप वॉचिंग. हॅव अ नाईस टाइम.